नमस्कार वृषभ राशी परिवार. जर तुमची वृषभ रास असेल तर हा व्हिडिओ स्किप करणं म्हणजे स्वतःचं नशीब दुर्लक्ष करणं ठरू शकतं. 25 जानेवारी नंतर एक असं मोठं सत्य उघड होणार आहे जे तुमची झोप उडवू शकतं आणि तुमच्या आयुष्यातील दिशा पूर्णपणे बदलू शकतं. आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीसाठी असलेल्या 9 धक्कादायक भाकितांबद्दल, जे फार कमी लोकांना माहिती आहेत. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा संकेतांबद्दल बोलणार आहोत जे सध्या तुमच्या आयुष्यात गुपचूप सक्रिय झाले आहेत. तुम्हाला कदाचित जाणवत असेल की मागील काही दिवसापासून मन अस्वस्थ आहे, विचार अधिक खोल जात आहेत आणि काही गोष्टी अचानक स्पष्ट होत चालल्या आहेत. हे काही साधं कारण नाही, तर ग्रहस्थिती आणि सूक्ष्म ऊर्जांचा प्रभाव सध्या तुमच्यावर विशेष प्रकारे काम करत आहे. वृषभ राशी ही नेहमीच गूढ, अंतर्मुख आणि शक्तिशाली मानली जाते, पण सध्या तुमच्या आयुष्यात जो काळ सुरू झाला आहे तो तुमच्या आत दडलेली खरी ताकद बाहेर आणणारा आहे. काही सत्य जी आतापर्यंत लपलेली होती ती आता समोर येण्याची पूर्ण शक्यता आहे. हे सत्य तुमचं आयुष्य बदलू शकतं. हा काळ तुम्हाला फसवणूक आणि सत्य यामधला फरक स्पष्ट करून देणार आहे. नातेसंबंध असोत, करिअर असो किंवा आर्थिक निर्णय, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आतून इशारा मिळत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तेच महत्त्वाचे संकेत, येणारे बदल आणि त्यामागील ज्योतिषीय कारण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 25 जानेवारी नंतर एक असा काळ सुरू होतो जो केवळ तारखांमध्ये बदल घडवून आणत नाही, तर माणसाच्या विचारांमध्येही मोठी उलथापालथ घडवतो. हा काळ असा आहे जिथे अनेक लोकांच्या आयुष्यात दीर्घकाळ दडलेली सत्य हळूहळू समोर येऊ लागतात. आतापर्यंत जे प्रश्न मनाच्या कोपऱ्यात दडून बसले होते त्याची उत्तरे अचानक स्पष्ट होऊ लागतात. काही गोष्टी ज्या आपल्याला समजत नव्हत्या त्या अचानक इतक्या स्पष्ट होतात की मन थक्क होते. ही प्रक्रिया सोपी नसते, कारण सत्य उघड होणे कधीकधी अस्वस्थ करणारे असते, पण हेच सत्य पुढील आयुष्याची दिशा ठरवणारे ठरते. या काळात अनेक लोकांना स्वतःच्या जीवनाचा अर्थ नव्याने समजू लागतो. ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत होतो त्याच गोष्टी आता केंद्रस्थानी येतात. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. हा काळ अंतर्मन जागं करणारा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट काळ असे असतात जिथे विश्वासातील ऊर्जेचा प्रवाह अचानक बदलतो. 25 जानेवारी नंतर अशीच एक ऊर्जा सक्रिय होते जी माणसाला झोपेतून जागं करते. ही झोप शरीराची नसून मनाची आणि आत्म्याची असते. अनेक लोक वर्षानुवर्ष एकाच पद्धतीने जगत असतात, पण का जगतोय याचं उत्तर त्यांना मिळत नाही. आता मात्र परिस्थिती बदलते. आतून एक आवाज येऊ लागतो जो दुर्लक्षित करता येत नाही. हा आवाज योग्य आणि अयोग्य यामधील फरक स्पष्ट करतो. चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीच्या लोकांची ओळख या काळात ठळकपणे समोर येते. हा काळ आत्मजागृतीचा मानला जातो. ते ऐकायला तयार नाहीत, त्यांनाही सत्य हे ऐकावंच लागतं. पहिलं मोठं भाकीत म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक मोठा गैरसमज कायमचा दूर होईल. एखादी व्यक्ती, परिस्थिती किंवा निर्णय ज्याबाबत तुम्ही आतापर्यंत संभ्रमात होता त्याबाबत सत्य समोर येईल. हे सत्य आनंददायी असेलच असे नाही, पण ते मुक्त करणारे नक्कीच असेल. अनेक वेळा आपण चुकीच्या कल्पनांवर आयुष्य घालवतो. त्या कल्पना तुटल्यावर वेदना होतात, पण त्याच वेदनांमधून नवी ताकद मिळते. हा उलगडा तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवेल. तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला शिकाल. इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज महत्त्वाचा वाटू लागेल. हा बदल हळूहळू पण कायमस्वरूपी असेल. दुसरं भाकीत हे नातेसंबंधांशी संबंधित आहे. 25 जानेवारी नंतर अनेक लोकांच्या आयुष्यातील खरे आणि खोटे संबंध स्पष्ट होऊ लागतील. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त गरजेपुरतेच होते हे लक्षात येईल, तर काही लोक ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं त्यांची खरी किंमत समजेल. या काळात नात्यांमधील मुखवटे गळून पडतात. बोलण्यात नाही तर कृतीतून समोर सत्य येईल. यामुळे काही नाती तुटू शकतात, पण जी टिकतील ती अधिक मजबूत होतील. हा काळ भावनिक स्वच्छतेचा आहे. चुकीच्या अपेक्षा संपवून योग्य सीमारेषा आखण्याची ही योग्य वेळ आहे. तिसरं भाकीत आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना आपली मेहनत योग्य ठिकाणी लागत आहे की नाही याची जाणीव होईल. काही जणांना अचानक एखादी संधी दिसेल
जी आत्तापर्यंत दुर्लक्षित होती. तर काहींना हे उमजेल की आपण चुकीच्या दिशेने धावत होतो. हा काळ मोठे निर्णय घेण्याचा नसून योग्य दिशा ओळखण्याचा आहे. आत्तापर्यंत केलेल्या चुका लक्षात येतील आणि त्यातून शिकण्याची तयारी निर्माण होईल. आर्थिक शिस्त, संयम आणि दीर्घकालीन विचार या काळात महत्त्वाचे ठरतील. चौथं भाकीत मानसिक स्तरावर परिणाम करणारे आहे. 25 जानेवारी नंतर अनेक लोकांची झोप, स्वप्न आणि विचारांची पद्धत बदलू शकते. काही स्वप्न वारंवार दिसू लागतील, ज्यांचा अर्थ केवळ कल्पना नसून संदेश असू शकतो. मन अधिक संवेदनशील बनेल, लहान गोष्टींचा परिणाम अधिक जाणवेल, पण ही संवेदनशीलताच तुमची खरी ताकद बनेल. तुम्ही इतरांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागाल. स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करणं आता शक्य होणार नाही. 5वं भाकीत हे आरोग्याशी संबंधित आहे. शरीरातून काही संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या काळात शरीराचे संकेत स्पष्ट होतील. थकवा, अस्वस्थता किंवा सततची उदासीनता यामागचं कारण समजू लागेल. हा काळ स्वतःची काळजी घेण्याचा आहे. वेळेवर विश्रांती, योग्य आहार आणि मानसिक शांतता यांचं महत्त्व लक्षात येईल. आरोग्याकडे केलेली दुर्लक्ष आता परवडणार नाही हे स्पष्ट होईल. 6वं भाकीत आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित आहे. काही लोक अचानक ध्यान, प्रार्थना किंवा आत्मचिंतनाकडे आकर्षित होतील. यामागे कोणताही दबाव नसेल, तर आतून येणारी गरज असेल. जीवन फक्त भौतिक गोष्टीपुरतं मर्यादित नाही याची जाणीव होईल. प्रश्न बदलतील, प्राधान्यक्रम बदलतील, शांततेची व्याख्या बदलून जाईल. 7वं भाकीत हे कर्म आणि परिणाम यावर आधारित आहे. पूर्वी केलेल्या कृतींचे परिणाम या काळात दिसू लागतात. चांगलं केल्यास सकारात्मक फळं मिळतील, तर चुकीच्या निर्णयांची किंमत मोजावी लागू शकते. पण हे परिणाम शिक्षा नसून शिकवण असतील. विश्व तुम्हाला थांबवून विचार करायला भाग पाडेल. 8वं भाकीत आत्मविश्वासाची जोडलेलं आहे. जे लोक स्वतःवर शंका घेत होते, त्यात आतून नवी ताकद मिळेल. भीती कमी होईल आणि स्पष्टता वाढेल. स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत येईल. इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःचं सत्य महत्त्वाचं वाटू लागेल. 9वं आणि सर्वात महत्त्वाचं भाकीत म्हणजे जीवनाचा खरा उद्देश समजू लागणे. आत्तापर्यंत धावपळीत हरवलेलं मन आता थांबून विचार करू लागेल. आपण नेमकं काय शोधतोय हा प्रश्न स्पष्ट होईल. हा उलगडा आयुष्याला नवी दिशा देणारा ठरेल. हा संपूर्ण काळ बदलांचा आहे, पण हे बदल बाहेरपेक्षा आत जास्त घडतात. जे लोक अंतर्मनाचा आवाज ऐकतील त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल. जे दुर्लक्ष करतील त्यांच्यासाठी तो आव्हान ठरू शकतो. महत्त्वाचं म्हणजे या काळात घडणाऱ्या गोष्टींना विरोध न करता त्याचा अर्थ समजून घेणं. प्रत्येक घटना काहीतरी शिकवण्यासाठीच घडते. शांत राहून निरीक्षण करणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा भीती वाटणं स्वाभाविक असतं, पण त्या भीतीपलीकडेच खरी मुक्ती दडलेली असते. हा काळ तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतो, तोडण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे असे नक्की टाईप करा. 25 जानेवारीनंतर सुरू होणारा हा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असेल, पण उद्देश एकच असेल. तुमचं आयुष्य अधिक स्पष्ट, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक जागरूक बनवणं. जे समजून घेतील त्यांच्यासाठी हा काळ चमत्कारिक ठरेल. जे ऐकतील त्यांच्यासाठी हा काळ जीवन बदलणारा ठरेल. या काळात आणखी एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी बदल घडतो, तो म्हणजे निर्णय क्षमतेतील स्पष्टता. आत्तापर्यंत ज्या गोष्टींबाबत तुम्ही सतत गोंधळात होता त्या अचानक सोप्या वाटू लागतात. काय करायचं आणि काय टाळायचं हे आतून स्पष्ट जाणवू लागतं. इतरांचा सल्ला ऐकला तरी अंतिम निर्णय स्वतःच्याच अंतर्मनावर आधारित असतो. हा बदल बाहेरून दिसत नाही, पण आतून खूप खोलवर परिणाम करतो. चुकीच्या निर्णयांची भीती कमी होते. योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची मानसिक तयारी निर्माण होते. अनेक लोक यालाच नशिबाची साथ म्हणतात, पण प्रत्यक्षात ही अंतर्गत जागरूकतेची फलश्रुती असते. हा काळ स्वतःवर विश्वास वाढवणारा ठरतो. या काळात काही लोकांना अचानक एकटेपणाची गरज भासू लागते. सतत लोकांमध्ये राहण्याची इच्छा कमी होऊन शांततेत स्वतःसोबत वेळ घालवण्याची ओढ निर्माण होते. हे एकटेपण नकारात्मक नसून आत्मसंवादासाठी आवश्यक असते. याच शांततेत अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. बाहेरच्या गोंगाटापेक्षा आतल्या आवाजाला महत्त्व मिळतं. जे लोक हे समजून घेतात त्यांच्यासाठी हा काळ मानसिक समतोल निर्माण करणारा ठरतो. सततच्या धावपळीत हरवलेली ऊर्जा पुन्हा एकत्र येऊ लागते.
परिवर्तनाच्या टप्प्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे जुन्या सवयींचा हळूहळू अंत. काही सवयी ज्या तुमचं नुकसान करत होत्या त्या आपोआप सुटू लागतात. त्यासाठी फार मोठा प्रयत्न करावा लागत नाही. आतूनच त्यांच्याबद्दल उदासीनता निर्माण होते. त्याच जागी नवीन अधिक सकारात्मक सवयी रुजायला लागतात. हा बदल हळू असतो पण टिकाऊ असतो. आयुष्य अधिक शिस्तबद्ध, संतुलित आणि अर्थपूर्ण वाटू लागतं. वृषभ राशीच्या मित्रांनो, जर आजचं भाकीत तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर समजा हा संकेत तुमच्यासाठी होता. लक्षात ठेवा, योग्य वेळी मिळालेली माहितीच तुमचं नशीब बदलते. त्यामुळे यावरती विश्वास ठेवा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय किंवा गणपती बाप्पा मोरया, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.